वावरे कुटुंबियांची जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी गुरुवारी भेट घेऊन शासनाचा मदतीचा धनादेश सुपूर्द केला। कवटेमंकाळ तालुक्यातील कोगनोळी येथील तरुण शेतकऱ्याने अवकाळी पावसाने द्राक्ष बागेचे नुकसान झाल्याने गेल्या महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती। त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी घटनास्थळी भेट घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले होते। त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, अजितराव घोरपडे, ज्येष्ठ नेते जयसिंगराव शेंडगे, युवा नेते प्रभाकर बाबा पाटील, सांगलीचे युवा नेते पृथ्वीराज भैया पवार इत्यादी नेत्यांनी सुद्धा यावर कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले होते। सदर भेटीवेळी पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी सदर कुटुंबियास शासनाची मदत मिळवून देण्याचा शब्द दिला होता। त्यानुसार त्यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबियास शासनाच्या मदतीचा धनादेश सुपूर्द केला। यावेळी कवटेमंकाळच्या तहसीलदार अर्चना कापसे, मंडळ अधिकारी उत्तम कांबळे, तलाठी शिवाजी नरुटे, ग्रामसेवक प्रकाश शेपुरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष पडळकर, सरपंच भूपाल पाटील, उपसरपंच गणपती साळुंखे, पोलीस पाटील सुवर्णा पाटील, ग्रामपंचायत सदस्य विजयकुमार कांबळे, माजी उपसरपंच संभाजीराव पाटील, माजी उपसरपंच हनुमंतराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची तात्काळ भेट घेऊन सांत्वन करून मदतीचा शब्द दिला व शब्द पाळल्याबद्दल संवेदनशील पालकमंत्री महोदयांचे ग्रामपंचायतीच्या वतीने सदस्य विजयकुमार कांबळे यांनी आभार मानले व इतर नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनाही शासनाची मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी केली। पालकमंत्र्यांनी लवकरच राज्य शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असे आश्वासन दिले। नवीन घडामोडींसाठी युवा पर्व न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। संपादक हसन तांबोळी 8459 60 50 47, उपसंपादक प्रतिभा रणजित नलवडे, कार्यकारी संपादक त्रिवेणी माने।